दिसत नाही नीट. प्रॉपर झाडाला पाणी घालते. पावती बघा इकडे 510. हो का हसते भैया. नीट चालव गाडी. ट्रेंडिंगला किस नाव वाजवतो टाटा थैया. ओ भैया वाजते करू भैया. एक विक्रोई एक घाटकोपर. चलो सांगली चलो 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 सांगली. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्ते, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका बाबांना स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. बाबाजी की बूटी. आज या दिवस 69 आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. झोपून वगैरे उठलो, लगेच आंघोळ वगैरे केली. थोडंसं आता अभ्यासाला घेऊयात, रिव्हिजन करूयात. आज पेपर आहे आपला, थोडंसं तरी सिरियसनेस दिसला पाहिजे. त्यानंतर आपण प्रॅक्टिसला जायचं आहे. तर पहिला आपण चहा घेऊयात आणि उठल्या उठल्या पहिले बाप्पाचे पाय पडून घेऊया. पाया पडलो, देवाला एकच म्हटलं, जेवढं केलंय तेवढेच होते, नाहीतर बस सीन नको भाई. जेवढं केलंय तेच आता तर कसं लगेच फटाफट लिहू शकतो आणि डायरेक्ट प्रॅक्टिसला पोहू शकतो. थोडे फॉर्म्युला आणि समज बघून घेतो आणि जरा वेळातच आपण आउटफिट घालून निघूया. आजचा आउटफिट एकदम नॉर्मल असेल. जर्सी घातली, त्याचा ट्रॅक आहे. आपण शूज आपण बॅगेत कॅरी करूयात आणि त्यासोबत आता आपण क्रॉक्स घालू. सो दॅट तिकडे काय सीन नाही एवढा, बॅग वगैरे नाही होणार, म्हणजे कपडे वगैरे तर घेणार नाही कारण की हेच घालणार आहे आपण. तर चला आता आपण निघूया. बघा इथं करवतो अभ्यास झालाय. चला आता इथून पहिला आजोबांकडे जाऊ, बाय बाय बोलून मग ऑटोनी विक्रोळी स्टेशनला जाऊ. एसी ट्रेन मध्ये चढलं. गर्दी आहे ट्रेन मध्ये एवढी. स्टेशनला उतरायचं आपण. पण पोचलो माटुंगा स्टेशनला. मस्त एसीने प्रवास केलाय. बॅग असता बॅग आहे म्हणून एसीने प्रवास करावा लागला. नॉर्मल ट्रेनला चढायला भेटलं असतं. चला पहिला नाश्ता करू कुठेतरी. फक्त कुठे बसायचं पण भूक लागले आणि प्रॅक्टिस देखील येणार आपली आणि पेपर आहे मेन म्हणजे. भूक तर लागणार आहे. चला पहिला ते प्लेस माटुंगाच्या एकदम फेमस रेस्टॉरंटमध्ये बसलोय, राम आश्रयमध्ये. राणेर उत्तपम मागवलाय. खाऊन आपण निघूयात. भूक लागली आहे घरी. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं आणि तेव्हा आपली एक्झाम आहे. सो आपल्याला 11:30-11 पोहोचावं लागेल. आपल्याला अजून क्लास अलॉट नाही झालाय, त्यानंतर बघू. आता पहिला आपण बघूया, नाश्त्याला खाऊन घेऊ. उत्तप्पम आलेला आहे तर खाऊन घेऊयात. भूक लागली, टेस्टी वाटतो, वास देखील मस्त येते. आपल्याला आज आईमुळे वाचलोय मी, कारण की आई बोलली छत्री कॅरी कर, म्हणून छत्री कॅरी केली. बघतो तर पाऊस पडतोय मस्त. आणि त्यासोबत मोठी बॅग देखील आहे माझी, ती भिजायला नाही म्हणून आई बोललेली छत्री घे, पण मी नाही करत होतो. छत्री घेतली आहे. चला आता डायरेक्ट जाऊयात कॉलेजला. आता इथे सिटिंग अरेंजमेंट आले. ये साथी किधर है मेरा, बता जरा. देख जरा इधर, आपका रोल नंबर 52 है. ते बता ना. फर्स्ट बेंच. कुछ भी फर्स्ट बेंच है क्या सच्ची? आज फील्डिंग सेट होगी. आज फर्स्ट बेंच आलेला आहे नशिबाप्रमाणे नेहमीनुसार. सिर्फ 9 लोग. आणि फक्त 9 स्टुडंट आहे माझ्या क्लासमध्ये. अशी बघा काय पांडू आहे बघा, पहिल्या बेंचवर बसलोय. हे बघा प्रॉपर पहिल्या बेंचवर बसलेलं आहे. तर काय बोलू यार, आता परीक्षा द्यावी लागेलच. मला वाटलेलं काय ना काहीतरी होणारच. ते झालं, पहिला बेंच भेटलाय. आता गपचूप अभ्यास करूया थोडा. पेपर वगैरे झाला तर चला आता डायरेक्ट जाऊया प्रॅक्टिसला. टर्फ. ध्रुव पाटील आलेले आहेत 501 रुपयाची पावती पाडून. आज त्याला टीसीने पकडलेलं आहे. काय झालं ध्रुव, कसं पकडलं? बट काय 500 ते काय लाज वाटते का तुला? न तिकीट काढून येतो बघा. दुर्वाची पावती बघा इकडे 510. हो का हसतोय बघा कसा. दिवस घाण झालेला आहे दुर्वा पाटीलचा. पैसे दे आता. अरे पैसे कसले देऊ, लाज वाटते का तुला? बिन तिकीट येतो. तर आताच माझं खेळून झाले आणि आता निनाद प्रॅक्टिस करतोय. जोरात प्रॅक्टिस चालू आहे निनादची. आणि विवेकची प्रॅक्टिस झालेली आहे. तर ह्याना प्लेयर्स नाही बोललाय सरांनी, यांना कोच बघतोय. हा तेव्हा तो बघतोय बघा सगळे कसे खेळत आहे. माझी देखील झालेली आहे. तर दुर्वानी काहीतरी कॉमेंट्री केली असेल माझ्या मागे, मला माहिती आहे. बोललो चांगला खेळतोय, एकदम जोरात चालू आहे. तर दुर्वा आणि माझी प्रॅक्टिस संपवून आता आम्ही जातोय खायला कुठे काहीतरी. तर बघतो काहीतरी असंच खाऊ, फास्ट फूड टाईप. आणि मग नंतर कुठेतरी बाहेर जायचंय, तुम्हाला ते नंतर दाखवतो. आधी चला आधी आपण खायला जाऊया. पाऊस पडतोय. आज 2 पेपर होते माझे, घाण गेले. तर मी मित्रांना बोललो होतो, मित्र बोले रिफ्रेशमेंट म्हणून आम्ही आता कुठेतरी जातोय. आम्हालाच नाही माहिती
तर आता दुर्व देखील आहे, रुद्र गाडी घेऊन येतोय, तर आम्हाला आधी विक्रोळी स्टेशनला जावं लागेल. तर तिथे CNG भरतोय, तर तिथून डायरेक्ट निघू. आम्हाला पण नाही माहिती कुठे जाणार आहोत, पण आता बघूया. आता माझा पेपर खूप घाण गेला, तर मित्र बोलले चला आता कुठेतरी जाऊया. उद्या पण पेपर आहे भाई. आता बघा मित्र, तर उद्या पेपर आहे, आता काय करणार. पण आता ठीक आहे, आता बोलले तर जाऊया. चला आता पहिला आधी खायला जाऊ. आलोय, तर आता आम्ही काय ऑर्डर केलंय? पनीर फ्रँकी ऑर्डर केली. पनीर फ्रँकी ऑर्डर केली, तो तिकडे बनवतोय. आणि इथून आपण कुठे जाणार आहोत? स्टेशन, विक्रोळी स्टेशनला जाणार आहोत. आणि मग तिथून आपली गाडी येते. रुद्र गाडी घेऊन येईल, गाडी मागवली आहे. मग तिथून बघूया कुठे जायचं. भाऊनी आपली फ्रँकी बनवलेली आहे, दुर्वनी त्याची आणि माझी घेतलेली आहे. सेमच मागवलंय आम्ही. तर चला आता खातोय. पाटीलने आज आपल्याला सॉफ्टी देखील घेतलेली आहे. तर दुर्व इकडेच होता याच्या आत ऑफिस मध्ये. आता गपचूप त्यांनी प्रामाणिक तिकीट काढलेली आहे. तर आता चला जाऊयात. राज आपल्याला भेटणार आहे तिकडे. राज आलाय खाली माटुंगा स्टेशनला. तर चला जाऊ. राज गोव्याला फिरायला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, 10 मिनिटं बोलून अर्ध्या तासाने आलाय राज. तर चला आता डायरेक्ट जाऊया विक्रोळी स्टेशनला. अर्धी टोळी आलेली आहे विक्रोळी स्टेशनला. तर रुद्र तर आता आम्ही ईस्टला जातो विक्रोळी. तिकडे गाडी आलेली आहे आपली, तर चला जाऊया. आपली गाडी आलेली आहे, तर आता बघूया. आपल्या गाडीचे तुम्हाला मालक दाखवतो पहिले. तर रुद्र तुम्ही बघू शकता, आज रुद्राने स्वतःहून गाडी आणलेली आहे. आता कुठे जायचं ते अजून ठरलं नाहीये बघा. त्यासोबत राज देखील आहे इकडे. तर चला आता बघूया कुठे जायचंय. पहिला आधी आपण कपडे वगैरे चेंज करून घेऊया. इथल्या इथेच करणार आहे मी कपडे. घेऊन जातोय बघा, लोक भांडताय. कोण रेडी नाही लोणावळ्याला यायला, तुम्ही बघू शकता. उलटी मारेल. दुसरं काय करायचं, लवकर बोल. गाडी कोणाची आहे? माझी. वरली जातोय, पण आता बघूया. रुद्राच्या प्लॅन वर आहे सगळं. मागे ते लोकेशन शोधतोय कुठे जायचंय, जवळच्या जवळ. बट हा लोणावळ्याचा प्लॅन ठरला याचा. मी नाही येते. चला आता बघूयात कुठे जायचं. हे दिसत नाही नीट. प्रॉपर झाडाला पाणी घालते. काय ठरलंय दुर्वाला विचारूया. हे कुठे खारघर इथला घेऊन जातोय. तर रुद्रचं आपण काय आहे, रुद्र जायचंय की नाही तिकडे? चालेल, लहान पोरांना घेऊन जायचंय. थोड्या वेळात आम्ही पोहोचणार आहे डेस्टिनेशनला. आता रस्ता आम्ही चुकलेलो. चला जाऊया. तर इथे कार्यक्रम आमचा ओके झालेला आहे. बस ते बंद आहे. व्हिडिओ आता चला आता बघूया कुठे दुसरीकडे जायचं. तर आता रुद्र घेऊन जातोय आम्हाला लोणावळा. तो आता रुद्र आता सगळे चेक करतायत कुठे जायचंय परत. इकडचा प्लॅन फ्लॉप झालाय बघा. तर आता आम्ही गपचूप घराचा तर आता आम्ही गपचूप घराचा लोकेशन लावलेलं आहे. कारण की काय झालंय सांगत प्लॅनचं एवढं लांब आला. काय झालं राज? फ्लॉप झालाय बाबा. प्लॅन फ्लॉप झाले. तिथे लेपर्ड झाले, त्यासोबत हा लेपर्ड बघा कसं चालवतोय गाडी. बिबट्या आलाय. आणि हा बघा बिबट्या कॉफी पिऊन बघा कसा खुश आहे एकदम. दुर्व पाटील 25 किलोमीटर फक्त 25 किलोमीटर साठी आलेलो इकडे फक्त काय प्यायला, कॉफी. कॉफी प्यायला. तर चला आता जाऊयात गपचूप घरी. आता काय प्लॅन फ्लॉप झालाय. आपला पेपर देखील आहे उद्या. तर या मित्रांच्या नादात उद्या फेल आहे. भैया नीट चालव गाडी. भैया तू भी आएगा ना भैया ट्रेंडिंग ला किसना हुआ तो ताता भैया ओ भैया वस्ती को भैया वस्ती को भैया वस्ती को भैया वस्ती को भैया प्रॉपर 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 15 विजिट अरे चलो 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 स्टेशन चलो चलो वैगनार में जाएंगे, एसी में जाएंगे. 15 रुपए का सीट है, 10 रुपए में क्या जाओगे? एक विक्रोळी एक घाटकोपर. चलो सांगली चलो 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 सांगली चलो सांगली गोसर. रुद्राला आता आपण बाय बाय करूयात. गंधा डिकी बंद करचं. तर चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊया. जस्ट घरी आलोय. तर आता पहिला पण फ्रेश वगैरे होऊयात. मस्त ट्रिप होती, म्हणजे फ्लॉप ट्रिप बोलू शकतो आपण. कारण की आम्ही जे स्पॉट टाकलेला तो तिथे बंद होता कारण की लेपर्ड्समुळे. बट एक चांगला एक रिफ्रेशमेंट म्हणून मी मित्राला फक्त जस्ट कॉल केला रुद्राला की भाई पेपर थोडा घाण गेला होतो. आणि पहिली डायरेक्ट गाडी काढली, बोलला थोडं रिफ्रेशमेंटसाठी तू जाऊया आपण कुठेतरी. तर आता बघू पुढचा प्लॅन आहे फ्रायडेचा अलिबागचा. तर बघूया कसं होत आहे. बट आता आपली उद्या परीक्षा आहे मेन म्हणजे.
आता बघू अभ्यास आला तर घ्यावा लागेल. तर गपचूप टॅक्सचं थोडं करूया. पहिलं फ्रेश वगैरे होतो. फ्रेश वगैरे झालो. घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. तर आज बघायला गेलं तर आज नशीब बघितलं ना किती पांडू आहे. पहिला रो फर्स्ट पेंट 52 रोल नंबर SY बॅफ. तुम्ही बघितलंच तर काय कुठे चान्सच नाही म्हणून स्वतः अभ्यास करावा लागेल गपचूप. तर उद्या टॅक्सचा पेपर आहे आपला एकच आहे अर्ध्या तासाचा. 15 मार्काचा पेपर आहे. 10 ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत आणि 5 मार्काचा सम आहे. तर पहिला आता आपण लॅपटॉप घेतलाय मी. ऑब्जेक्टिव्ह करून घेऊयात कारण की ते सिम्पल आहेत. सो ऑब्जेक्टिव्ह करून घेऊ लगेच. ते 10 मार्क सिक्युअर झाले तर मग पुढचे 5 मार्काचं बघू कसं आहे. तो सम आहे एक. तर ते करूयात. बट आपण दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहू नाही शकत बाबा. ते तर मी बघितलं आजच. मला वाटलेलं काहीतरी चान्स असेल बट कुठलाच चान्स नाही. 0% चान्स होता भाई. खूप खतरनाकवाला आणि त्यासोबत हेक्टिक गेला आजचा दिवस. प्रॅक्टिसवरून डायरेक्ट बाहेर गेलो. तर थोडंसं थकलो देखील आहे. चेहऱ्यावर बघितलं तुम्ही डोळे वगैरे जरा सुजले आहेत. झोप येते पण आपण झोपून चालणार नाही. तर चला आता पहिलं ऑब्जेक्टिव्ह करून घेतो आणि मग नंतर मोठा आन्सरचा बघू. काहीच करत होतो कधी झोप लागून गेली कळलंच नाही. डायरेक्ट बेडवर झोपलो. मला लॅपटॉप असा चालू होता. तर आता उठलोय फ्रेश वगैरे होतो आणि लगेच जेवून घेतो आणि जेवायला वाढलंय आणि मग नंतर अभ्यासाला घेऊन राहू. कोबीची भाजी चपाती आहे. अजून डाळ भात वाढला नाही. ती जरा वेळात वाढेलच. आधी चपाती आणि भाजी चपाती खाऊन घेतो. तर चला लगेच जेवतो. जेवण वगैरे झालंय तर आता गपचूप प्रामाणिकपणे करायला घेऊयात. मोठं 5 मार्काचं बघू काय येणार आहे काय नाही. कारण की ऑब्जेक्टिव्ह तर मी लॅपटॉपवरून थोडेफार केले आहेत. 20-40 आहेत. तर पहिल्या आधी आता मोठावाला करून लिमिटच्या बाहेर अभ्यास केलाय. तर आता लास्ट एक रिव्हिजन करतो आणि आजचा अभ्यास बाबा इथेच संपवतो. जरा ओव्हर झालंय माझ्यासाठी. तर आणि इथेच संपवून आता आपण झोपायला घेऊयात. चला लास्ट टाइम करू रिव्हिजन आणि झोपू. सगळं आवरलं. लॅपटॉप वगैरे ठेवला. वही वगैरे आपले बॅगेत ठेवले. तर आता आपण झोपून घेऊयात कारण की आज जरा ओव्हरच अभ्यास झाला. संध्याकाळपासून आल्यापासून झोपल्यानंतर जो अभ्यासाला सुरुवात केली आहे तर आतापर्यंत करत होतो. सो ऑलमोस्ट टॅक्सचं झालंय. पास होण्यापुरता तर लिहू शकतो मी. एवढा कॉन्फिडन्स झालाय. तर आता आपण आजच्या व्लॉगला इथेच बाय बाय करूयात. जर का असेच कंटेंट ब्लॉग्स तुम्हाला पाहिजे असतील तर ब्लॉगने नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आज होता दिवस 69. आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज वगैरे पूर्ण करायचं आहे. आपल्याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.